जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधाश्रित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कालपर्यंत आपण पसरणी मठाचा सगळा इतिहास पाहिला, रघुनाथ स्वामींचं पूर्ण चरित्र पाहिलं आणि एका नव्या दृष्टिकोनातून एका रामदासी मठाची आपली ओळख झाली. आज रामनवमीचा दिवस आहे. प्रत्यक्ष रामाच्या बरोबर ज्यांचे जन्म झाले असे ते रघुनाथ स्वामी होते. त्याचबरोबर आजचा जो कथाभाग आहे तो म्हणजे नारदाचे अवतार असणारे श्री यादव स्वामी यांचं आज चरित्र आपल्याला पाहायचं आहे. एका भागामध्ये ते पूर्ण होईल असं मला वाटत नाही. कदाचित आज आणि उद्या मिळून आपण ते पूर्ण करूया. नारदावतारी श्री यादव स्वामी यांचा मठ म्हणजे हा कोयाळ या गावी मठ आहे. आता कोयाळ हे गाव जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये असलं तरी बीडपासून तसं लांब आहे, पण त्यापेक्षा आपल्या दृष्टीने अहमदनगरपासून जवळ आहे. अहमदनगरपासून सोलापूरच्या रस्त्यावर वाटेफळ नावाचं गाव लागतं आणि तिथून वळलं की एक 5 किलोमीटर अंतरावर कोयाळ हे छोटंसं गाव आहे. हे गाव इतकं लहान आहे की या गावामध्ये 4 व्हीलर गाड्यासुद्धा नाहीत. म्हणजे आली तर एखादीच येते, पण मोटरसायकल फक्त असल्यामुळे लोकांचं जाणं येणं बीडपेक्षा अहमदनगरकडे जास्त आहे. या गावाच्या बाजूनेच आपली सीना नदी वाहते, जी काल परवा आपण त्या कल्याण स्वामींच्या चरित्रामध्ये पाहिलं. अहमदनगरमध्ये जी सीना नदी एका नाल्याच्या रूपामध्ये आहे ती पुढे पुढे चांगली नदी होते आणि कल्याण स्वामींच्या समाधीच्या ठिकाणी मोठा जलाशय त्या ठिकाणी सीना कोळेगाव नावाचं धरण त्या ठिकाणी आहे. अशी ती सीना नदी आहे. या सीना नदीच्या काठी जास्त वास्तव्य या यादव स्वामींचं झालेलं आहे. आता यादव स्वामींचं जे मूळ पुरुष आहेत त्यांच्या घराण्याचे ते म्हणजे लक्ष्मणपंत. श्री लक्ष्मणपंत हे सोलापूरकडच्या भागामधले होते. देशस्थ ऋग्वेदी अश्वलायन शाखा आणि कौंडिण्य गोत्र होतं त्यांचं. त्यांच्या काळामध्ये म्हणजे सन 1528. आता हे जे चरित्र आहे ते आपल्या मधुकरराव गोसावी अण्णा जे आहेत आंबडचे स्वर्गीय, त्यांनी लिहिलेलं हे चरित्र आहे. गद्यात्मक आहे आणि त्यामुळे आता लिहिलेलं चरित्र असल्यामुळे आणि ही माहिती त्यांनीच आता 20-21 वर्षापूर्वी सगळी गोळा करून हे चरित्र लिहिलं आहे आणि त्यामुळे 1528 सन या ठिकाणी शकेपेक्षा जास्त उल्लेख सनमध्ये झालेला आहे. इसवी सन ते इसवी सन 1528 या दरम्यान ते तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरत होते आणि तेव्हा सज्जनगडावर सुद्धा गेले आणि यांनी पुढे त्र्यंबकेश्वरला जाताना जामखेड, कडा, आष्टी ही जी गावं होती त्या काळामध्ये दुष्काळ होता म्हणून उजाड झालेली ही गावं होती आणि उजाड गावांमध्ये वस्ती व्हावी म्हणून त्या काळच्या सरकारने राज्याने अशी काही सगळीकडे योजना केली होती आणि म्हणून भालवणी, करंजी, पांगुळ गव्हाण या गावाची वतनदारी या मूळ पुरुष जे आहेत लक्ष्मणपंत यांच्याकडे दिली. त्यामुळे त्या गावाचे जोशीपण आणि कुलकर्णीपण त्यांच्याकडे आले. आता जोशीपण म्हटलं की पूजापाठ आले, मंदिर आले, मंदिराची व्यवस्था, मंदिराची पूजा आली आणि कुलकर्णीपण म्हटलं की मग गावातलं जे रेव्हेन्यू आहे, आजचा आपण जे रेव्हेन्यू म्हणतो ते शेतसारा वसूल करणे, ते जमा करणे ही कामं कुलकर्णीपणाची आली. म्हणून लक्ष्मणपंत हे जे आहेत मूळ पुरुष त्यांचं जो घराणं आपल्याला उपलब्ध आहे त्यामध्ये त्या घराण्यातले दुसरे पुरुष म्हणजे लक्ष्मणपंतांचे चिरंजीव म्हणजे विसाजी पंत. हे विसाजी पंत यांनी त्या काळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये श्रीराम मूर्तीची स्थापना केली होती. विसाजी पंतांचे चिरंजीव म्हणजे पुन्हा सोनाजी पंत. आता हे सोनाजी पंत जे आहेत ते अगदी उत्कृष्ट असे कीर्तनकार होते, प्रवचन करत असेल आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांचा होता. या सोनाजी पंतांना पुढे 2 मुलं झाली. एक विसाजी पंत, पुन्हा विसाजी पंत आणि दुसरे म्हणजे बावदेव.
आता हे विसाजी पंत जे आहेत ते कुलकर्णीपणाचं काम करायचे आणि बावदेव हे जोशीपणाचं काम करायचे. म्हणजे नित्य उपासना, पूजा, आराधना, गायत्रीचा जप, रामनामाचा जप असं सगळं ते नित्य करायचे बावदेव. आणि या बावदेव यांच्या पत्नी म्हणजे अंबाबाई, म्हणजे बावदेव आणि अंबाबाई या अंबाबाईंना अंबाबाईच्या कृपेने, लक्ष्मी मातेच्या कृपेने पुढे पुत्र झाला. आणि तेव्हासुद्धा त्यांचं वय खरंच जास्तच होतं, 45 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेस तो पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव म्हणजे माधव, श्री माधव. आता हे माधव म्हणजे आपल्या यादव स्वामींचे मोठे भाऊ. पुढे या माधवांची मुंज झाली आणि 15व्या वर्षी माधवाचं लग्न झालं आणि माधवाची पत्नी म्हणजे लक्ष्मी या या घराण्यामध्ये आल्या 15व्या वर्षी. आणि आता लक्ष्मी आणि माधव, बावदेव आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई असा तो संसार सगळ्यांचा सुरू होता. साधू संतांचा सहवास, कोणी अतिथी आलं की त्यांचा रहिवास त्यांच्याकडे असायचा. आणि असं करत करत प्रपंच चालवत असताना पुढे बावदेव हे जवळपास 75 वर्षाचे झाले आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई या 65 वर्षाच्या झाल्या. आता त्यांचा जो काय काळ होता, म्हणजे त्यांना पुढे म्हणजे 20 वर्षानंतर पुन्हा मुलगा झाला माधवाच्या नंतर. म्हणजे त्यांचं वय जेव्हा 45पासून 65 झालं तेव्हा त्यांना एकदा नामसंकीर्तन घेत असताना बावदेवांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष नारद महर्षी आले. आणि नारदांना पाहिल्याबरोबर त्यांनी त्या दृष्टांतामध्ये स्वप्नामध्ये नारदांना नमस्कार केला. तेव्हा नारदांनी आशीर्वाद देऊन सांगितलं की तुझ्या कुळामध्ये मी पुढे जन्म घेणार आहे, कारण तुझं जी भूमी आहे ती अत्यंत शुद्ध आणि शुचिरभूत अशी भूमी आहे. भक्ती आणि भगवंताचं प्रेम जे आहे ते भोगण्यासाठी मी पुत्ररूपाने तुमच्या पोटी येणार आहे. आणि असा दृष्टांत झाला, रामप्रहेरित झालेला दृष्टांत होता. आणि तो दृष्टांत या बावदेवांनी आपल्या पत्नीला म्हणजे अंबाबाईंना सांगितला. आणि मग आपले मधुकर अण्णा काही ओव्या लिहितात. ते म्हणतात, अहो करंजीच्या सुखा अंत पार नाही लेखा, आनंदले नर नारी देखोनी नारदावतारी. म्हणजे नारदावतारी असा पुत्र आपल्याकडे होणार आणि तो झाला. आणि त्यामुळे बावदेव आणि अंबाबाईंना यांना खूप आनंद झाला. म्हणजे मोठा मुलगा म्हणजे माधवची पत्नी म्हणजे लक्ष्मी आणि लहान मुलगा जो आहे त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला, चैत्र शुद्ध नवमी शके 1582 म्हणजे सन 1660. 1660 म्हणजे आता या 2060मध्ये त्यांना 400 वर्ष होतील त्यांच्या जन्माला. आता आपला जो काळ आहे, आपण आज जे आहोत, तर आपल्या काळामध्ये अनेक घटना अशा अगदी महत्त्वपूर्ण अशा घटना होत आहेत. आपण लक्षात घ्या, समर्थांची त्रिशताब्दी पुण्यतिथी झाली, समर्थांचा चतुशताब्दी जन्म महोत्सव झाला, कल्याण स्वामींची त्रिशताब्दी पुण्यतिथी झाली, त्यानंतर यादव स्वामींची पुण्यतिथी झाली 300वी. आता आपण यावर्षी अक्का स्वामींची पुण्यतिथी 300वी साजरी करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या रघुनाथ स्वामींची 250वी पुण्यतिथी आहे. तर अशा दृष्टीने ह्या सगळे अगदी महत्त्वाचे वर्ष आहेत, 300, 200, 400. त्यामुळे आपण मोठे भाग्यवान आहोत की या सर्वांचा चरित्राचा अभ्यास आपल्याला आपल्या हयातीत करायला मिळत आहे. म्हणून अंबाबाई आणि बावदेव यांना हा मुलगा जो झाला तो आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमी शके 1582 शनिवार सन 1660. आता हा मुलगा खरोखरच सुलक्षणी, कीर्तिवान आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारा झाला आणि असणारच आहे, कारण ते प्रत्यक्ष नारदाचे अवतार होते. नारदाने जे सांगितलं की भगवंताचं प्रेम आणि भक्ती आणि नामस्मरण यासाठी माझा पुन्हा हा अवतार आहे. आणि त्यांना जवळपास 100 वर्षाचं आयुष्य लाभलं पुढे. आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे या यादव स्वामींच्या ठिकाणी प्रखर वैराग्य होतं. उत्कृष्ट वक्ता, प्रवचनकार आणि कीर्तनकार. आता श्रीरंग गोसावी आंबडचे आपल्या या मीटमध्ये जॉईन झालेले आहेत. या श्रीरंग गोसावींचे गुरु म्हणजे अच्युताश्रम स्वामी आणि त्यांचे गुरु म्हणजे यादव स्वामी. म्हणून मी मुद्दाम श्रीरंग गोसावींना विनंती केली होती की त्यांनी पण आज यावं, कारण आता अच्युताश्रम स्वामी यांची 2 वर्षानंतर आपण 200वी पुण्यतिथी साजरी करत आहोत. आणि त्यामुळे आजच्या दृष्टीने की अच्युताश्रम स्वामींचे गुरु म्हणजे नारदावतारी यादव स्वामी यांचं चरित्रसुद्धा सर्वांना उपलब्ध व्हावं, माहीत व्हावं. जे काम आपल्या मधुकरराव अण्णांनी केलं त्याचा आता प्रचार करणं हे 2 वर्षामध्ये आपलं काम आहे. आणि म्हणून उत्कृष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार असं या नारदावतारी यादव स्वामींचा भाग आहे.
आता अंबाबाई ज्या आहेत म्हणजे हे 2 मुलं माधव आणि आपले यादवस्वामी, हे यादवस्वामी लहान असतानाच अंबाबाईचं निर्याण झालं आणि त्यानंतर काही दिवसामध्ये वडील बावदेव जे आहेत ते सुद्धा निजधामाला गेले. आता माधव आणि लक्ष्मी या दोघांवर या छोट्या यादवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. वयाच्या 7व्या वर्षी यादवांची मुंज झाली. फाल्गुन वद्य सप्तमी सन 1667 आणि नियमाप्रमाणे गायत्री मंत्राचा जप 7व्या वर्षापासून त्यांनी करायला सुरुवात केली आणि रामाची उपासना, त्याबरोबर प्राकृत आणि संस्कृत व्याकरण, रामायण, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू मुकुंदराजांचा, त्याप्रमाणे एकनाथांचं भावार्थ रामायण अशा ग्रंथांचा अभ्यास त्यांनी लहानपणी सुरुवात केला. पण आता घरची परिस्थिती जी अगोदर चांगली होती पूर्वीपासूनची, ती हळूहळू ती परिस्थिती पलटत गेली आणि घरी पुन्हा गरिबी येत गेली. आणि वहिनी त्यामुळे घरच्या परिस्थितीमुळे या छोट्या यादवांना मात्र थोडंसं दुजा भाव ठेवून त्या वागत होत्या. आणि एकदा असं कथा झाली की घरामध्ये या वहिनी आणि माधव यांच्याकडे छोटा यादव असताना त्यांनी जेवण करत असताना काहीतरी चांगलं थालपीठ केलं असेल आणि त्याच वेळेस लोणकड्या तुपाचा वास त्यांना आला घरामध्येच आणि ते आपल्या वहिनीला म्हणतात की वहिनी, चमचाभर तूप वाढा माझ्या या थालपीठावर. तेव्हा त्या वहिनी लक्ष्मी असं म्हणाल्या, तुला तूपच खायचं असेल तर रामदासी हो, भिक्षा माग. आणि म्हणजे आता हे जे बोलल्या त्या टाकून बोलल्या, पण हेच वाक्य त्या यादवस्वामींना खूप महत्त्वाचं होतं. इतकं महत्त्वाचं की ते म्हणतात की वहिनी, तुमच्यामुळे माझा जन्म आज जो झाला तो कोणत्या उद्देशाने झाला याचं स्मरण तुम्ही मला करून दिलं आहे, त्यामुळे तुम्ही मला गुरुस्थानी आहेत. आजही आपण जर यादवस्वामींच्या या कोयाळच्या मठात गेलो तर त्या ठिकाणी मागे जसे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी या लक्ष्मी वहिनीची सुद्धा मूर्ती आहे. ती लक्ष्मीची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष अंबाबाई कोल्हापूरची, अशा दृष्टीने ती मूर्ती त्या यादवस्वामींच्या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता हे आपले मोठे भाऊ आणि लक्ष्मी वहिनी या दोघांची त्याने क्षमा मागितली आणि दोघांचा निरोप घेतला आणि ते यादवस्वामी म्हणाले की आता रामदासी होईल आणि जेव्हा काही चांगलं या साधनेने मी नाम कमवेल तेव्हाच मी घरामध्ये येईल. आणि म्हणून दोघांचा निरोप घेऊन श्रीराम आणि हनुमंत उपासना झाल्याबरोबर मग मी या ठिकाणी परत येईल, त्यांना प्रसन्न करून घेईल, तेव्हाच मी येऊन आपल्याकडे तोंड दाखवेल. आपल्या संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये, शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कवी कलश किंवा कविभूषण यांचं पण चरित्र येतं. कविभूषणांच्या ठिकाणी असंच झालेलं आहे. काहीतरी कमी पडलं म्हणून त्याने मीठ मागितलं, तेव्हा त्यांच्या वहिनींनी त्यांना ते मीठ देणं, मीठ पण कमवायची अक्कल नाही आणि जेव्हा तशी तुमची योग्यता होईल तेव्हा मग मीठ तुम्हाला मी देईल, असं काहीतरी त्या बोलल्या. आणि त्या कविभूषणांनी घराचा त्याग केला आणि मग पुढे जाऊन मोठमोठ्या रचना केल्या, काव्य केलं आणि ते काव्य ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या दरबारी ठेवून घेतलं आणि तेच पुढे खूप मोठे असे दरबारातले मुख्य सरदार असे झालेले आहेत. कविभूषणाने अनेक असं काव्य शिवाजी महाराजांवर लिहिलेलं आहे. तर तसंच या ठिकाणी हे जे यादव आहेत ते म्हणतात की आता मी रामाला प्रसन्न करून घेईल आणि हनुमंताला प्रसन्न करून घेईल, त्याच वेळेस घरी येईल, असं म्हणत त्यांनी आपलं गाव सोडलं. आता ते गाव सोडून ते कुठे आले असतील तर सीना नदीच्या काठी निंबोडी हे गाव आहे. हे निंबोडी गाव आणि सीना नदीच्या काठी असल्यामुळे त्या ठिकाणी एक सुंदर असं मारुतीचं मंदिर होतं. त्या काळामध्ये ते मंदिर म्हणजे जसं अगदी उघड्यावरच होतं, ओटा आणि त्यावर मारुतीची स्थापना झालेली होती. पण त्या ठिकाणी ते आले आणि मारुतीच्या ठिकाणी त्यांनी रोज नदीवर स्नान, संध्या, सकाळपासून दुपारपर्यंत मारुतीची आराधना, मारुतीच्या भोवती प्रदक्षिणा घालणे आणि रात्री त्या मंदिरातच झोपणे असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. दुपारी गावामध्ये भिक्षा मागायची आणि ती जी भिक्षा मिळेल त्यामध्येच त्यांचं प्रसाद दाखवायचा आणि ते भोजन करायचे. असा 1 महिना त्यांनी आराधना त्या ठिकाणी केली निंबोडी या गावी. मी या कोयाळच्या मठामध्ये जेव्हा गेलो होतो त्या ठिकाणी आपले मठपती जे आहेत, विद्यमान मठपती संतोषबुवा आहेत, मी गेलो तेव्हा त्यांचे वडील होते, आई पण होती. पण त्यावेळेस मला काही निंबोडीला जाणं झालं नाही. तेव्हा मी म्हटलं आता पुढच्या वेळेस आलं की आपण सगळे निंबोडीला जाऊ, तिथल्या मारुतीचं दर्शन आता घेतलंच पाहिजे आपल्याला. कारण या मारुतीने 1 महिनाभर यांचं सगळं जप तप अनुष्ठान चालू दिलं
आणि मग मारुतीने लीला केली की दुपारी गावात हा जो भिक्षेला येतो मुलगा तुमच्याकडे, मुलगा म्हणजे त्याचं वय किती, 9 वर्षाचं वय, तर त्याला काही तुम्ही भिक्षा देऊ नका. मारुतीने दृष्टांत दिला सगळ्या गावकऱ्यांना की या मुलाला अजिबात भिक्षा देऊ नका. या मुलामुळे मला खूप त्रास होत आहे आणि तुम्ही त्याची हकालपट्टी या गावातून करा. त्याला मारा, पण त्याला तिथून त्या गावातून हाकलून द्या. अशी परिस्थिती मारुतींनी दृष्टांत सगळ्या गावकऱ्यांना दिला. आणि गावकऱ्यांनी मग त्या सगळ्या दृष्टांतानुसार त्यांना पण वाटलं की मारुतीने दृष्टांत दिला त्यामुळे काहीतरी अरिष्ट आपल्यावर येणार आहे, असं म्हणून या मुलाला गावातून त्याने हाकलून दिलं. आता प्रसंग असो बोलतेसा, परंतु नाम सोडू नये, असं जे आपण म्हणतो त्याप्रमाणे हे यादव स्वामी, आता यादव स्वामी म्हणजे नुसतं यादवच नाव आहे अजून तरी, तर ते यादव जे आहे ते त्या मारुती मंदिरातून निघून गेले. मग बाजूच्या जंगलामध्ये राहायचं, दिवसभर नामस्मरण करायचं आणि पुन्हा रात्री अंधार पडला की मग या मारुती मंदिरात यायचं आणि पुन्हा आपलं अनुष्ठान चालू ठेवायचं. सकाळी उजाडायच्या आत, लोक उठायच्या आत पुन्हा ते जाऊन आपल्या जंगलामध्ये राहायचे आणि दिवसभर पुन्हा नामस्मरण करायचे आणि फक्त साधना करत आणि फक्त त्या सीना नदीचं पाणी पिऊन ते राहिलेले आहेत. तर असे काही दिवस गेल्यानंतर म्हणजे मारुतीने त्यांची म्हणजे परीक्षा पाहिली की आपण या मुलाला त्रास दिला हे कशासाठी, की याची भक्ती खरी आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याने असं म्हणजे ही लीला केली मारुतीरायाने. आणि मग नंतर म्हणतात ते मारुती जे आहे ते मारुतीचा दृष्टांत त्यांना झाला की, आणि मग ते मारुतीराय त्यांना सांगतात की तुझे सद्गुरू जे आहेत ते सज्जनगडावर आहेत आणि त्याप्रमाणे तू सज्जनगडावर जा. आणि त्या ठिकाणी समर्थ आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, त्यांचे शिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी आहेत आणि असे दोघे त्या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर त्या कल्याण स्वामीचे दुसरे शिष्य जे आहेत अनेक शिष्यांपैकी जे आहेत ते म्हणजे जगन्नाथ स्वामी म्हणजेच आपले जगज्जीवन स्वामी जे तडवळ मठाचे मठपती आहेत, हे तिघे पण आता सज्जनगडावर आहेत. त्यामुळे तू त्या ठिकाणी जा आणि गेल्यावर समर्थांच्या पाया पडायचं आणि समर्थांना अगदी 2च वाक्य सांगायचे की निंबोडीच्या मारुतीने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे, एवढंच वाक्य सांगायचं. असं म्हणून ते त्या ठिकाणाहून ते मंदिर सोडलं आणि कार्तिक शुद्ध पंचमी इसवी सन 1760 या दिवशी ते मंदिर सोडलं. आता हा 10 वर्षाचा यादव पायी 6 महिने चालत जेव्हा त्या ठिकाणून निघाले आणि तेव्हा ते पोहोचले सज्जनगडावर. तो दिवस होता वैशाख शुद्ध दशमी सन 1761. आता ही वैशाख शुद्ध दशमी म्हणजे अभ्यासक म्हणून मी सांगतो की याच दिवशी वैशाख शुद्ध दशमीला आपल्या तिरुपतीचे जे बालाजी आहेत व्यंकटेश यांच्या लग्नाचा मुहूर्त, हा बालाजीच्या लग्नाचा मुहूर्त म्हणजे वैशाख शुद्ध दशमी. मागे आपण याच लॉकडाऊनच्या काळामध्ये या तिरुपतीच्या बालाजीचं पूर्ण चरित्र जे आहे ते आपण पाहिलं व्यंकटेश विजय नावाच्या ग्रंथामध्ये. त्यावर आपण 7-8-10 दिवस मी बोललो होतो आणि पूर्ण चरित्र, पूर्ण त्यांचं जे लीला आहे त्याचं तिरुपती बालाजीच्या, त्यांचं लग्न कसं झालं पद्मावतीशी, हे सगळं आपण पूर्वी पाहिलं. तर त्या लग्नाचा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध दशमी आणि याच दिवशी सज्जनगडावर सन 1661 हे यादव स्वामी त्या ठिकाणी जाऊन पोचले आणि समर्थांना दर्शन घेतलं आणि साष्टांग दंडवत घातला आणि मारुतीचा जो दृष्टांत होता त्याप्रमाणे निवेदन केलं की आपल्या कृपेने कल्याणांचे शिष्य हे मला अनुग्रह देणार आहेत, असं मला मारुतीचा दृष्टांत झालेला आहे. असं हे ऐकल्याबरोबर कल्याण स्वामी, जगन्नाथ स्वामी त्या ठिकाणीच होते आणि समर्थांनी जगन्नाथ स्वामींना खूण केली की अरे आता म्हणजे लौकिकाच्या दृष्टीने समर्थ रामदास स्वामी हे वडील झाले, योगराज कल्याण स्वामी हा मुलगा झाला, जगन्नाथ स्वामी हे नातू झाले आणि हा जो आलेला यादव छोटा आहे 10 वर्षाचा, हा यादव म्हणजे माझा पंटू, असं समर्थ म्हणाले. आणि त्याप्रमाणे समर्थ, कल्याण आणि जगन्नाथ या तिन्ही देवतांची जवळपास 3 वर्षे सेवा त्या सज्जनगडावर या यादव स्वामींनी केली. आता पुढचा जो मुक्काम येतो तो म्हणजे ज्येष्ठ वद्य त्रयोदशी. आता ही ज्येष्ठ वद्य त्रयोदशी आपल्यासाठी खूप महत्त्वाची तिथी आहे. सन 1674 म्हणजे ज्यावेळेस रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे ज्येष्ठ वद्य त्रयोदशी. आणि याच दिवशी
यादव स्वामींना सद्गुरू जगन्नाथाने त्या ठिकाणी सज्जनगडावर अनुग्रह दिला. म्हणजे आता यादव स्वामी हे रामदासी झाले आणि त्रयोदशाक्षरी जपा राममंत्र आहे सोपा, अति पवित्र तो होय महापापा करी क्षया, असं म्हणून त्यांच्या कानामध्ये त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप त्याने दिला. आता या यादवांना अनुग्रहानंतर समर्थ कल्याण स्वामी यांची पाद्यपूजा केली आणि आजचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा सन 1678 या दिवशी समर्थांनी त्यांना जयवंत नावाची पदवी दिली आणि त्यांचा मोठा गौरव सज्जनगडावर केला. आता या गोष्टीला आज जसं त्यांचा जन्मदिवस आहे तसंच जयवंत ही पदवी त्यांना समर्थांनी दिली आणि गौरव केला. त्यालासुद्धा आज 343 वर्ष झालेली आहेत. आता आपण पाहतो की समर्थांनी कल्याण स्वामींना आपल्याजवळ ठेवलं आणि शके 1600 म्हणजे सन 1678-79 या दरम्यान समर्थांनी आपल्या कल्याण या इतक्या जिवलग अशा शिष्याला डोमगावी मठ स्थापना करण्यासाठी म्हणून सज्जनगडावरून पाठवून दिले. आणि जेव्हा हे त्यांना पाठवून दिलं कल्याण स्वामींना, तेव्हा त्यांच्याबरोबर जगन्नाथ स्वामी हे आहेत, ते सुद्धा कल्याण स्वामींच्या बरोबर डोमगावी गेले. आता हे जगन्नाथ स्वामी आणि आपचंद मठाचे शिवराम स्वामी, काल परवा मी जसं बोललो तसं हे दोघेही प्रभू रामचंद्राचे पुत्र लव आणि कुश यांचे अवतार आहेत, जगन्नाथ स्वामी आणि आपले शिवराम स्वामी. आणि त्यामुळे दोघेही कीर्तन कलेमध्ये फार प्रवीण आहेत. आपण आत्ताच रामायणाचे पण प्रवचनं ऐकली. रामायणामध्ये, उत्तर रामायणामध्ये या लवकुशांनी प्रत्यक्ष रामरायाला संपूर्ण रामायण ऐकवलं आहे. म्हणून हे जगन्नाथ स्वामी हे सुद्धा कल्याण स्वामींच्याबरोबर दक्षिणेमध्ये गेले आणि डोमगावची मठस्थापना झाली. पुढे आपण पाहतो की 18 वर्ष आता समर्थ त्या ठिकाणी म्हणजे आपले कल्याण स्वामी गडावर नव्हते 1600मध्ये, पण दरम्यानच्या काळामध्ये जशी यांनी सेवा केली तसं हे 2 हांडे भरून आणण्याचं काम जे आहे, मला नेहमी प्रश्न पडायचा की 1600मध्ये समर्थ आपले कल्याण स्वामी तिकडे गेले, पण हे 2 हांडे एवढे मोठे भरून आणायचं काम कोण करत असेल असा नेहमी मला प्रश्न पडायचा. पण आपल्या मधुकर अण्णांनी लिहिलेलं हे चरित्र जेव्हा वाचलं, जवळपास त्याला पण आता 10-11 वर्ष झाले मला, ते मी दरवर्षी वाचत आहे. त्या चरित्रामध्ये दिलेलं आहे की कल्याण स्वामी जेव्हा गडावर नव्हते तेव्हा समर्थांची सेवा कल्याण स्वामींच्या सारखीच या यादव स्वामींनी केलेली आहे. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा पुढे जेव्हा जेव्हा आपण सज्जनगडावर जातो, जेव्हा आम्ही त्या पदाच्या वर्गासाठी डिसेंबरमध्ये जातो, तेव्हा तिथल्या प्रवचनामध्ये हा विषय मी मुद्दाम आणत असतो की या ठिकाणी योगीराज कल्याण स्वामी नसताना समर्थांची सेवा ही या यादव स्वामींनी केलेली आहे. आणि म्हणून त्या यादव स्वामींना त्या ठिकाणी असं महत्त्व प्राप्त झालं. आणि मग नंतर ते म्हणतात समर्थांचं निर्याण झालं. पुढे आपण पाहतो की 3-4 वर्षांचं समर्थांचं निर्याण झालं. तेव्हा योगीराज श्री कल्याण स्वामी हे त्या गडावर आले आणि त्यावेळेस जेव्हा ते परत गेले गडावरून समर्थांच्या निर्याणाचं, समर्थांचं दर्शन समर्थाने दिलं आणि कल्याण स्वामी जेव्हा परत गेले त्यावेळेस हे यादव स्वामी त्यांच्याबरोबर डोमगावला गेले. तोपर्यंत त्या ठिकाणीच राहिले ते. आणि मग डोमगावला गेल्यानंतर यादव स्वामींनी पुढे जगन्नाथ स्वामींच्या ठिकाणी जाऊन त्यांची पण सेवा केली. म्हणजे डोमगाव आणि तडवळ या दोन्ही मठांमध्ये आपले गुरु जगन्नाथ स्वामी आणि परमगुरू योगीराज श्री कल्याण स्वामी यांची सेवा त्यांनी केली. त्यामुळे कल्याण स्वामी आणि जगन्नाथ स्वामी यांच्याकडून उत्कृष्ट कीर्तनाचे धडे त्यांनी घेतले. आता पूर्व अवतारामध्ये हे स्वतःच कीर्तनकार होते, नारदाचाच अवतार होते आणि लौकिकासाठी या जन्मामध्ये त्यांनी पुन्हा कीर्तनाचे धडे घेतले. आता ते सांगतात की याच यादव स्वामींनी पुढे वाल्मिकी कथा, कौशल्याचं लग्न यावर डोमगावी कीर्तन केलेलं आहे. सन 1688मध्ये या जगन्नाथांनी डोमगाव हा मठ सोडला आणि पुढे गोरोबा काकांचं जे तेर आहे त्या तेर गावाजवळचं कसबे तडवळ या ठिकाणी ते आले. हे तेर जे आहे गोरोबा काकांचं संस्थान, त्यांची समाधी या ठिकाणी सुद्धा मी गेलो. तेरच्या मठामध्ये सुद्धा या दासबोध पारायणाच्या निमित्ताने राहणं झालं आणि तिथून मग पुढे ते कसबे तडवळला जगन्नाथ स्वामींच्याकडे ते आले यादव स्वामी. आणि तिथे येऊन तोपर्यंत जगन्नाथ स्वामींनी आपला मठ स्थापन केला होता. त्यांच्या सेवेमध्ये यादव स्वामी त्या ठिकाणी राहिले.
आता मारुतीसारखी सेवावृत्ती अशी यादवांची होती आणि हा जर यादव आपल्याजवळ राहिला तर जगन्नाथ स्वामींनी विचार केला की असं मोठ्या झाडाखाली लहान झाड काही वाढत नाही. त्यामुळे नारदावतारी म्हणून यांना जे कार्य या जन्मामध्ये करायचं आहे त्याला बाधा येईल असं म्हणून सद्गुरूंनी लीला केली. आता ती लीला पाहिली तर सद्गुरू मिळणं एक वार सोपं आहे. आपलं रामदास पंथक्रमसार हा जो ग्रंथ आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये समर्थ हृदय नानासाहेब देवाने लिहिलेलं आहे की सद्गुरू आपल्याला भेटतील मिळतील याची तुम्ही चिंता करू नका, पण मी सत्शिष्य कसा होईल हीच विवंचना साधकांनी केली पाहिजे. आणि जेव्हा आपण चांगले सत्शिष्य होऊ तेव्हा आपले सद्गुरू सहजपणे आपल्याकडे धावत येतील आणि आपल्याला अनुग्रह देतील. तर आपल्या शिष्याची परीक्षा सद्गुरू कसे पाहतात हे या कथानकावरून आपल्या लक्षात येतं, जे मी आता सांगणार आहे. हे जगन्नाथ स्वामी घोड्यावर बसून जायचे आणि त्यांना त्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जायचं होतं आणि बरोबर हे यादवांना घेतलं. आता हे घोड्यावर बसलेले आहेत, यादव स्वामी पायी आहेत आणि जगन्नाथ स्वामींच्या वर छत्री धरून चालायचं आणि घोड्यावर जाणारे आपल्या सद्गुरूंच्या बरोबर आपण जायचं. फक्त विचार करा, आपण 1 किलोमीटरसुद्धा अशा प्रकारे जाऊ शकत नाही. त्र्यंबकेश्वरला जाताना यांचा परिपाठ असा होता की ज्या ज्या गावी दुपारचं मुक्काम असेल, रात्रीचा मुक्काम असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी यादव स्वामींचं प्रवचन व्हायचं. म्हणजे सद्गुरूंच्या समोर यादव स्वामींचं प्रवचन आणि रात्रीच्या वेळेस यादव स्वामींचं कीर्तन असं होत होत सप्तशृंगी गड, नेवासा, असं सिनेच्या नदी असे ते जात जात एके ठिकाणी यादव स्वामींना दुपारच्या वेळेस तहान लागली आणि म्हणून एका झाडाखाली त्यांनी तो घोडा थांबवला आणि यादव स्वामी खाली उतरले. आपले जगन्नाथ स्वामी खाली उतरले आणि यादव स्वामींनी त्यांच्यासाठी ते अंथरूण वगैरे टाकलं आणि त्यांना तिथे आसन घालून बसवलं. आता ते म्हणतात की अरे मला खूप तहान लागली, माझ्यासाठी पाणी घेऊन ये. तर पाणी घेण्यासाठी हे जेव्हा गेले तेव्हा जगन्नाथ स्वामींना खूप वेळ झाला, तहान लागली, पण अजून यादव आला नाही म्हणून ते रागावले आणि रागावल्यामुळे की या मुलाच्या ठिकाणी सेवाभावच नाही असं म्हणून ते म्हणाले. आणि जेव्हा यादवस्वामी परत आले पाणी घेऊन तेव्हा ते म्हणतात की तू इतका वेळ लावला आणि कशामुळे एवढा वेळ लावला, आता पुन्हा मला तू तोंड दाखवू नको असं जेव्हा म्हणले तेव्हा फक्त यांनी 2 गोष्टी सांगितल्या की त्या ठिकाणी गेल्यावर पाणी जेव्हा मला दिसलं तेव्हा हातामध्ये पायामध्ये खूप काटे टोचले होते म्हणून मी त्या आधी काटे काढले, हात पाय स्वच्छ धुतले आणि मग आपल्यासाठी पाणी आणलं, त्यामुळे थोडासा मला वेळ लागला. पण तरी पण यांचा राग तसाच राहिला आणि राग असल्यामुळे आता दुःखी अंतःकरणाने यादव स्वामींना जगन्नाथ स्वामींनी त्या ठिकाणी पाठवून दिलं त्या ठिकाणून. आणि म्हणून यादव स्वामी गेल्यावर मात्र जगन्नाथ स्वामी शेवटी सद्गुरूच आहेत, माऊलींचं हृदय आहे, त्यांना वाईट वाटलं. हा भाग झाला. पण यादव स्वामींना मात्र वाटलं की आपले काय चुकलं, आपण काय म्हणजे सद्गुरूंच्या सेवेमध्ये कमी पडलो असं म्हणून यादव स्वामी पुन्हा आपल्या निंबोडीच्या मारुतीपुढे सेवा करण्यासाठी आले. आता निंबोडीला आल्यावर मात्र जवळपास 15 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी पुढे सेवा दिली. सद्गुरूंनी मला हाकलून दिले आहे असं म्हणून त्या ठिकाणी मारुतीला सांगितलं. आणि मग तिथला दिनक्रम म्हणजे सकाळी 8 वाजता बसायचे, ते पारायण करायचं एखाद्या ग्रंथाचं 8 ते 11, मग 11 ते 12 नामस्मरण करायचे, मग नंतर प्रसाद माधुकरी मागून प्रसाद दावायचा, भोजन करायचे आणि मग दुपारी रामायणावर प्रवचन करायचे, संध्याकाळी 5 ते 6 उपासना आणि रात्री 8 ते 10 कीर्तन. अशा प्रकारे त्यांचे दिवस त्या ठिकाणी जाऊ लागले. मारुतीसमोर पुन्हा 7 दिवसांचं त्याने पारायण केलं आणि त्या मारुतीरायाने त्यांना दृष्टांत दिला, रामनाम उपासना करीत गावोगावी जा आणि लोकांचा उद्धार कर, तुझ्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून तुझ्या सद्गुरूंनी जगन्नाथाने ही लीला केली आहे, त्यांचा राग तू मानू नको. म्हणून यादवा तू आता उत्तमपूरला जा. हे उत्तमपूर जे जुनं नाव आहे, आजचं जे नाशिक जिल्ह्यातलं ओतूर आहे ते म्हणजे उत्तमपूर, त्या ठिकाणी तू जा. आणि त्या उत्तमपुराला हे यादव स्वामी गेले आणि त्या ठिकाणी एक मारुती मंदिर होतं, त्या मारुती मंदिरामध्ये त्यांनी आपली उपासना सुरू केली. तिथून 1-1.5 मैलावरच चैतन्य स्वामी म्हणजे बाबाजी चैतन्य हे नावसुद्धा आपल्या
चरित्र वाचनामध्ये आलं असेल, या बाबाजींनी तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन अनुग्रह दिला होता. ते चैतन्य स्वामी यांची समाधी त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी यांनी अनुष्ठान केलं आणि रोज त्या अनुष्ठानाच्या ठिकाणी त्यांना असं दिसलं की आता पुन्हा त्याचा अनुग्रह झाला आणि ते म्हणतात की बा यादव स्वामींना त्या चैतन्य स्वामींनी दृष्टांत दिला की आता तू तीर्थयात्रा केली पाहिजे. निंबोडीच्या मारुतीने सुद्धा पण हे सांगितलं होतं की आता तुला तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पूर्ण भारतभरामध्ये जाऊन त्या ठिकाणी जो रामदास संप्रदाय आहे त्या ठिकाणी भेट देऊन तिथली परिस्थिती, लोकांचं जीवनमान, लोकांचे हाल अपेष्टा हे सगळं तू पाहून ये. आणि हे काम जे आहे ते मारुतीरायाने दिलं आणि इकडे या बाबाजी चैतन्य यांनी सुद्धा हाच दृष्टांत दिला. त्याप्रमाणे यादव स्वामींनी सज्जनगड सोडल्यापासून तडवळ सत्संग केला, त्यांनी हकालपट्टी केली, निंबोडीचं अनुष्ठान झालं, ही सगळी कथा त्या ठिकाणी येऊन सांगितली. तेव्हा सद्गुरू सेवा सोडून तीर्थयात्रा करणे योग्य आहे का, असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा बाबाजी चैतन्य म्हणतात आणि हनुमंतरायाने पण तसंच दृष्टांत दिला की तुला सद्गुरूच्या शब्दाच्या बाहेर तुझं कुठलंच कार्य नाही, त्यामुळे ते तुला केलं पाहिजे. आणि म्हणून तुला त्या मारुतीने म्हणजे निंबोडीच्या मारुतीने अशी आज्ञा दिली की तू आता या सगळ्या मठांची माहिती गोळा कर. आणि म्हणून ते पहिल्यांदा या कल्याण स्वामीच्या डोमगावी गेले. कल्याण स्वामी त्या ठिकाणी होते आणि आता तू यादव म्हणून नाही राहिलास, आता तू यादव नसून आता तू मारुतीरायाचा शिष्य म्हणून या ठिकाणी आला आहेस. आणि म्हणून 8 दिवस त्याने ठेवून घेतलं मारुतीरायाचा शिष्य असल्यामुळे. आणि म्हणून की आता तुला एक म्हणजे आज जसं कसं एखादा परदेशातला ॲम्बॅसेडर भारतात येतो तेव्हा त्याचं कसं स्वागत होतं, तसं या ठिकाणी आपल्या योगीराज कल्याण स्वामींनी या यादव स्वामींचं स्वागत केलं आणि आपल्या मठाची पूर्ण माहिती त्यांना दिलेली आहे. मला वाटतं आता आपण या ठिकाणी थांबूया. म्हणजे यादव स्वामी आणि योगीराज कल्याण स्वामी यांच्या भेटीपर्यंत चरित्र आज आपण पाहिलं. आता पुढचा भाग जो आहे तो आपण उद्या पाहूया अशाच वेळेस. त्यामुळे असं आज थांबूया आपण, उद्या आपण पुन्हा हाच विचार करूया. थांबतो मी आता. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी म्हणायचे ना. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया
कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.